वर्षात काय मिळेल, काय अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी 2014च्या टर्मला आमदार असताना फडणवीस साहेबांनी इथे येऊन घोषणा केली आणि 7.5 रुपये या ठिकाणी दिला. आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, अर्थ खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे दोघांकडे प्रयत्न करून माळेगावच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आणि नित्य नियमाप्रमाणे 13 अमावस्येच्या नंतरची ही यात्रा सुरू होतात. देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखद निधनामुळे जो दुखवटा जाहीर झाला, त्यामुळे दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल. परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते, त्यामुळं ती पालखी नित्यनेमाप्रमाणे निघालेली आहे. बाकीचे सगळे कार्यक्रम 2 तारखेपासून या ठिकाणी होतील आणि यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता, मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्वाचे मंत्रिमंडळ असेल इकडं कोणी फिरताना दिसत नाही, त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येतं? नाही, असं नाही म्हणता येणार. परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासून त्यांच्या वडिलापासून या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्य निमंत्रण यायचे. खंडोबाच्या आशीर्वादाला अनेक त्याप्रमाणे 26 का 27 खात्याचे मंत्री ते होते आणि राज्याचे 8 वर्ष मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची सुरू होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते. या धर्तीवर त्यांनी मी 2004ला आमदार झाले त्यानंतर 5.5 कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि या यात्रेच्या विकासाची खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपासून झालेली. अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे